नमो नमः छात्राः. हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू बॅक टू गिरवाणवाणी. लास्ट व्हिडिओमध्ये आपण संधी बघितले होते लेखन कौशलममध्ये पुढे, आणि आता आपण 9th स्टँडर्डसाठीची नामानी ते भाग बघणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी द नाउन्स. उकारांत नाउन, अकारांत, आकारांत, इकारांत नाउन्स वी हॅव स्टडीड. लेट अस रिवाइज दोज. स्वरांत शब्दानां भेदाः, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. तर नाउन्स जे आपण वाचले होते मागच्या वर्षी, म्हणजे लर्न केलेले होते, ते होते अकारांत नाउन पुल्लिंगी देव, नंतर स्त्रीलिंगी नाउन आकारांत होतं माला झालेलं आहे, आणि नपुंसकलिंग नाउन होतं वन. अकारांत, आकारांत, नंतर इकारांत दुसऱ्या टर्ममध्ये नाउन्स होते कवी, ह्रस्व इकारांत नाउन, आणि स्त्रीलिंगी नाउन नामशब्द होता मती, तसंच नपुंसकलिंगी शब्द वारी झालेला होता. तसंच दीर्घ इकारांत नदी हा शब्द पाहिला होता. नदी, नद्य, नद्यः अशा प्रकारे हे शब्द पाठांतराला होते. आता 9thमध्ये आपल्याला बघायचं आहे उकारांत नाउन भानू, धेनू आणि मधू. हे ह्रस्व उकारांत आहेत, आणि दीर्घ उकारांत वधू हे देखील आपल्याला स्टडी करण्यासाठी आहे. का बरं ही सगळी नावं वेगवेगळी? कारण की जसं आपण पुढचं वर्ष शिकत आहोत तसे आपली व्होकॅब्युलरी वाढणार आहे, शब्दसंग्रह वाढणार आहे. म्हणून जे आपण देव, सूर्य, वात, वृक्ष असे अकारांत नाउन्स आपल्या धड्यांमध्ये अभ्यासायला होते, तर आता या वर्षीच्या धड्यांमध्ये आपल्याला उकारांत नाउन्स पण इंट्रोड्यूस केले गेलेले आहेत, आणि म्हणून आपण त्यासाठीची इथे पेअर बघूया. देवसाठी उकारांत आहे प्रभू. सूर्य म्हणजे सूर्य, त्यासाठी नाउन आहे भानुः किंवा सहस्रांशुः, मीन्स द सन. इक्विव्हॅलंट नेम फॉर सन इज भानुः, उकारांत नाउन. ऑल्सो वातः, वातः मीन्स विंड किंवा वायू, तर त्याला संस्कृतमध्येही वायू असाच उकारांत शब्द आहे, आणि त्याचं प्रथमेचं रूप आहे वायुः. तसंच वृक्षः अकारांत नाउन होतं, वृक्ष म्हणजे झाड, आणि त्यासाठी उकारांत समानार्थक शब्द आहे तरुः. तसंच दुसरं चित्र त्यांनी दिलेलं आहे इथे शिक्षकः. शिक्षकः साठी पण उकारांत नाउन येईल गुरुः. सत्वः, सत्व म्हणजे कुठलेही प्राणी, त्यासाठी आलेला आहे इथे पशुः, जंगली प्राणी जे आपण म्हणतो. चंद्रः, चंद्र हा अकारांत शब्द होता, त्यासाठी आहे इंदुः किंवा हिमांशुः, हे उकारांत नाउन आहे. आणि वंशी, वंशी म्हणजे काय तर बासरी, बासरीसाठी शब्द आहे इथे उकारांत वेणुः. पहा, त्यांनी इथे हा पूर्ण पॅरेग्राफ पाठत, भेदत, अवगच्छत च समजून घ्या असं दिलेलं आहे. सूर्यः नाम तेजोगोलः. पहा, सूर्यः, सूर्यासाठी उकारांत नाउन येईल इथे भानुः. म्हणजे हाच पॅरेग्राफ उकारांत नाउनने आपल्याला रिप्लेस करायचा असेल तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. सूर्यः नाम तेजोगोलः, सूर्य एक तेजाचा गोळा आहे, तर भानुः नाम तेजोगोलः. सूर्यस्य वर्णनम ऋग्वेदे वर्तते. सूर्यस्य ही झाली सूर्य नामाची षष्ठी विभक्ती, तर त्यासाठी आपल्याला भानू या नावाची षष्ठी विभक्ती वापरावी लागेल, आणि त्यासाठी भानूचं टेबल लर्न करायला लागेल. ते आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. भानोः, सूर्यस्य प्रमाणे शब्द येईल भानोः वर्णनम ऋग्वेदे वर्तते. सूर्यात सर्वं प्रकाशम लभते, म्हणजे सूर्यापासूनच सर्वांना प्रकाश मिळतो, तर इथे आपण वापरू शकतो भानोः सर्वे प्रकाशम लभन्ते. सूर्यं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. ही वाक्य पण तुम्ही पेपरमध्ये वापरू शकता. जर का परितः साठी वाक्य वापरायचं असेल तर बघा, परितः ला द्वितीयची अपेक्षा असते, मग सूर्यं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति अशी सोपी सोपी वाक्य पाठ करून ठेवू शकता तुम्ही. तर सूर्यमच्या ऐवजी भानुं परितः हे पण वाक्य तुम्ही लिहू शकता. भानुं परितः सर्वे ग्रहाः भ्रमन्ति. सूर्येण ग्रहमंडलम शोभते, सूर्यानेच ग्रहमंडल शोभून दिसते, तर कारण की इथे तृतीय विभक्ती आहे, इथे भानूने तेच वाक्य येईल भानुना ग्रहमंडलम शोभते. सूर्ये अतीव ऊर्जा वर्तते, म्हणून सूर्यामध्ये असं आहे खूप ऊर्जा आहे, तर इथे मध्य म्हणजे सप्तमी विभक्ती, सो भानौ अतीव ऊर्जा वर्तते. सूर्यः अस्माकं देवता, सूर्य ही आमची देवता आहे, तर आपण लिहू शकतो भानुः अस्माकं देवता.
तसंच एक वाक्य आहे सूर्याय नमः, हे पण इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये जेव्हा नमःसाठी वाक्य लिहा असं 1 मार्कासाठी प्रश्न येतो, तर तुम्ही इथे नमः शिवाय किंवा सूर्याय नमः अशा प्रकारे हे वाक्य लिहू शकता. किंवा इथे भानवे नमः हे पण करेक्ट आहे. आणि रक्ष, हे सूर्य रक्ष माम, हे सूर्या माझे रक्षण कर, असं म्हणायचं असेल तर आपण असंच उकारांत नावाने म्हणू शकतो, हे भानो रक्ष माम. अशा प्रकारे तुम्ही उकारांत नावाने तेच वाक्य किंवा तो पॅरेग्राफ अशा प्रकारे लिहू शकता. आता हे नाउन्स कसे लर्न करायचे ते आपण बघूया. तर उकारांत पुल्लिंग नाम भानू, पहिला शब्द इथे आहे 9वी साठीचा. तर त्याचं उच्चारण पहा तुम्ही. उकार ऱ्हस्व असेल त्यानुसार उच्चारण करायचं आहे आणि जिथे दीर्घ आहे तिथे उच्चार थोडासा लांब न्यायचा आहे. जसं की भानुः भानू, भानवः प्रथमा, भानुं भानू, भानून् द्वितीया, भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया, भानवे भानुभ्यां भानुभ्यः चतुर्थी, भानोः भानुभ्यां भानुभ्यः पंचमी, भानोः भान्वोः भानूनां षष्ठी, भानौ भान्वोः भानुषु सप्तमी, हे भानो हे भानू हे भानवः संबोधन. पहा किती सोपं आहे. म्हणजे आता तुम्हाला या वर्षभरामध्ये शब्द लिहून असं लक्षात आलं असेल की भानुभ्याम भानुभ्याम हे तृतीया चतुर्थी पंचमीमध्ये द्विवचनामध्ये येतं. किंवा भीही हा प्रत्यय तृतीया बहुवचनाचा आहे. तसेच भ्यः भ्यः हा प्रत्यय चतुर्थी पंचमी बहुवचनामध्ये आहे. किंवा भानोहो भानोहो हे पंचमी षष्ठी आहे. आणि शू हा प्रत्यय भानुषू हा प्रत्यय जो आहे तो सप्तमी बहुवचनामध्ये, जसं की कविषू, मतिषू हे सप्तमी अनेक वचन झालेलं आहे. म्हणून सुरुवातीचे शब्द पाठ असतील तर तुम्हाला हे शब्दही पुढे पाठ करता येतील. आणि याच्यासाठी हे लिहून प्रॅक्टिस करून हे पाठांतर करायचं आहे. तसंच एक शब्द आपला भानू पाठ करून झाला की आपण हे इतर शब्दही ट्राय करू शकतो. जसं की मनू, मनुः मनू मनवः प्रथम, या प्रकारे ते लिहून पाहिलं की तुम्हाला त्याचा सराव होऊ शकतो. ठीक आहे. पुल्लिंगी शब्दानंतर दुसरा शब्द आहे धेनू, उकारांत स्त्रीलिंग नाम. धेनूचा अर्थ होतो काऊ किंवा गाय. आता इथे पण लिहिताना आपण स्टाईल हीच ठेवायची आहे, फक्त विभक्तीचा कॉर्नर जो आहे तो इकडे आपण वहीत लिहिताना अशा प्रकारे इथे तुम्ही करू शकता विभक्ती ही. धेनुः धेनू धेनवः प्रथमा, कारण की या प्रकारे लक्षात घेतल्यास आपल्याला विभक्ती पण नावासोबत पाठ होते. धेनुं धेनू धेनुः द्वितीया, धेन्वा धेनुभ्यां धेनुभिः तृतीया. आणि अशा प्रकारे पाठांतर करण्याचा फायदा आहे की धेन्वा हा तृतीया विभक्ती आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून जेव्हा पण पदपरिचय द्यायचा असेल त्यावेळेला जर आपण विभक्तीसह शब्द पाठ केले तर आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. धेनुभ्यामवरनं तर तुम्ही गेस करू शकता की तृतीया द्विवचन आहे. आणि धेनुभिही, हे पण भीही या प्रत्ययावरनं कळतं की तृतीया बहुवचन आहे. आता इथे वैकल्पिक रूपही दिलेली आहेत, तर आपण तशाच प्रकारे ती वाचायची आहेत. धेनवे धेन्वई धेनुभ्यां धेनुभ्यः चतुर्थी, धेनोः धेन्वाः धेनुभ्यां धेनुभ्यः पंचमी, धेनोः धेन्वाः धेन्वोः धेनूनां षष्ठी, धेनौ धेन्वां धेन्वोः धेनुषु सप्तमी, हे धेनो हे धेनू हे धेनवः संबोधन. अशा प्रकारे हे पुन्हा वहीत लिहायचं आहे आणि मग आपण हे पाठ करू शकतो. 3-3दा एक विभक्ती तुम्ही लिहिली तर अशा प्रकारे पूर्ण फुलस्केपवर एक शब्द तो लिहून होईल 3-3 वेळा लिहून, आणि मग तुमचं हे पाठ होऊ शकतो. सकलिंग नाम मधु उकारांत शब्द आहे. आता नपुसकलिंगी शब्द 8वीमध्ये आपण शिकलेला होता वन. वनाचं रूप होतं वनम वने वनानी. त्याप्रमाणे इथे मधु पण तसाच जातो साधारण. मधु मधुनी मधुनी प्रथमा, मधु मधुनी मधुनी द्वितीया. आता इथे तुम्ही एक लक्षात घेऊ शकता की प्रथमा द्वितीया सेम आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवल्यास हे 2 विभक्ती आपल्या पाठ होऊन जातात. शिवाय वनानीमध्ये नी पहिला, तसंच मधुनीमध्ये पण नी पहिला आहे, त्यामुळे इथे काही चुकण्याचा प्रश्न येत नाही. आता बाकीच्या जी रूपं आहेत ती आपली कवीप्रमाणे तुम्ही रिलेट करू शकता. जशी की कविना कविभ्याम कविभिः. लाईकवाईज इथे येणार आहे मधुना मधुभ्याम मधुभिः तृतीया,
मधुने मधुभ्यां मधुभ्यः चतुर्थी, मधुनः मधुभ्यां मधुभ्यः पंचमी, मधुनः मधुनोः मधुनां षष्ठी, मधुनी मधुनोः मधुषु सप्तमी, हे मधो हे मधु हे मधुनी संबोधन. इथे लक्षात ठेवायचं की इथे नी दीर्घ आहे आणि प्रथमा द्वितीया आणि संबोधन बहुवचनमध्ये नी हा पहिला आहे आणि तिथेच फक्त धू सेकंड आहे आणि बाकी सगळीकडे इथे आपल्याला धू ह्रस्व दिसतोय एक्सेप्ट षष्ठी विभक्ती. तर अशा प्रकारे काही ट्रिक्सने तुम्ही ही रूप लक्षात ठेवू शकता. शब्द दिले आहेत इथे वस्तू, अंबू आणि त्याची रूपं अशीच येतात वस्तू, वस्तुनी, वस्तुनी प्रथमा, लाईक दॅट. पण शक्यतो हे 3 शब्द आपण पाठ करायचे आहेत, याचीच रूपं मोस्टली आपल्याला पेपरमध्ये दिसतात. आता त्याच्यावरती बेस्ड जिज्ञासा पत्र आहे ते आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे योग्य रूपम योजयत महादेवः डॅश पतीही. आता इथे तुम्हाला समजतं की पशूंचा पती आहे, तर पशुसाठी आपल्याला वापरावं लागेल भानूनाम. इथे जसं होतं तसं पशूनाम पतीही. आणि कारण की इथे पुढे प दिलेला आहे सो इथे पशुनाम हे अनुस्वार येईल इथे. हे डॅश रक्षमाम. आता हे संबोधन विभक्ती आहे. जसं हे भानो होतं तसं आपल्याला इथे हे प्रभो रक्षमाम या प्रकारे आपण लिहू शकतो. सर्वे डॅश ज्ञानम पूजयंती. आता इथे बघा जिज्ञासूचं रूप वापरायचं आहे. या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की जिज्ञासा यस्य अस्ति सह जिज्ञासुः. ज्याला जिज्ञासा आहे तो जिज्ञासू आहे. किंवा अशी ही उकारांत विशेषणांनी पण संस्कृतमध्ये दिलेली आहे. तर तसं हे एक इथे विशेषण आहे. आता हे उकारांत विशेषण पण भानू, धेनू, मधुप्रमाणे जातात. तर विशेषणं कोणती आहेत तर जिज्ञासू आहे, पिपासू आहे, बुभुक्षू म्हणजे ज्याला खाण्याची इच्छा आहे, भोक्तुम इच्छा, जेवणाची इच्छा तो विजेतुम इच्छा त्याला विजिगिषा म्हणतात. तो विजिगिषू असतो ज्याला सतत विनर मेंटॅलिटी आपण म्हणतो. आणि काही करण्याची इच्छा ज्याला म्हणतो आपण चिकीर्षुहू. काही गोष्टी क्रिएटिव्हिटीची इच्छा जी असते. ठीक आहे. तर ते जिज्ञासू हे पण भानूप्रमाणे झाले. आणि मग त्याचं सर्वे आपल्याला नाव सांगतं की अनेक आहेत आणि म्हणून त्याचं येईल भानवह प्रमाणे जिज्ञासवह. सर्वे जिज्ञासवः ज्ञानम पूजयंती. आता पुढचं वाक्य आहे तस्मै डॅश नमः. आता गुरु शब्दाचं रूप वापरायचं आहे. जसं भानूचं रूप इथे आपण बघितलेलं की भानवे आहे. भानूचं रूप इथे भानवे आहे. त्याप्रमाणे गुरुचं रूप येणार आहे इथे चतुर्थी एकवचन इट इज गुरवे. कारण की नमः या अव्ययाला चतुर्थीची अपेक्षा असते त्यामुळे इथे हे गुरवे येईल. तस्मै गुरवे नमः. सॅल्युटेशन्स टू दॅट गुरु. और हे प्रभो रक्षमाम मीन्स ओ प्रभु और ओ गॉड प्लीज सेव मी. नाव नेक्स्ट नारदः डॅश शरणम गच्छती. प्रॉपर फॉर्म ऑफ विष्णू इथे वापरायचा आहे. आता कुठेही शरण जायचं किंवा गत्यर्थक धातू द्वितीयाची अपेक्षा असते आणि म्हणून विष्णूची द्वितीया आपल्याला वापरावी लागेल. आता इथे बघू शकता भानूची द्वितीया आहे भानुम. तसंच विष्णूसाठी येईल आपल्याला विष्णुम. विष्णुम शरणम गच्छती. नंतर कृषीवलस्य समीपे पंच डॅश संती. आता धेनूचं प्रॉपर फॉर्म वापरायचं आहे. तो धेनू धेनू धेनवह. अनेक वचनासाठी येईल धेनवह. सो धेनवह संती हे रूप येईल. मयूरस्य डॅश दीर्घा. आता मयूराची किंवा मोराची चोच दीर्घ असते असं आपल्याला लिहायचं आहे. ते धेनुहू प्रमाणे येईल. चंचू स्त्रीलिंगी आहे म्हणून धेनूप्रमाणे त्याचं येईल चंचुहू. मयूरस्य चंचुहू दीर्घा. आणि डॅश रसह मधुरह. इक्षू. इक्षू म्हणजे ऊस. उकारांत नाऊन आहे. तर ऊसाचा रस चा म्हणजे येणार आहे षष्ठी विभक्ती आणि म्हणून षष्ठी विभक्तीचं रूप येतं इथे इक्षोः
रसः मधुरः. तसंच हिमालयस्य डॅश हिमाच्छादितानि. आता सानू, सानू म्हणजे आहे शिखर. मग शिखरचं बहुवचन आहे इथे की शिखरे. तसं सानूचं येईल सानूनी, कारण की बहुवचन वापरायचे आपल्याला. आता पुढचा प्रश्न आहे डॅश पूर्णे नेत्रे. आता अश्रूंनी भरलेले डोळे. तर मग अश्रूंनी म्हणजे तृतीय विभक्ती येईल आणि म्हणून येणार आहे अश्रुभ्याम पूर्णे नेत्रे. ह्याचं उत्तर येईल अश्रुभ्याम पूर्णे नेत्रे. तसंच पुढे प्रश्न आहे चतुर्थम पदम लिखत. जसं की शंभू शंभूना, तर तृतीय आहे. त्याचप्रमाणे शिशूचं येणार आहे शिशुना, शिशू शिशुना. धेनू धेनवा, इथे पण तृतीय विभक्ती आहे म्हणून रज्जूचं येणार आहे रज्ज्वा. अंबू अंबुनी, इथे प्रथमा बहुवचन दिलेलं आहे त्यानुसार येईल इथे वस्तुनी, वस्तू वस्तुनी. आणि हनु हनुहू, तसंच येईल तनूचं तनुहू. आता पुढे त्यांनी म्हटलंय तालिकाम पूरयत, म्हणजे इथे तुम्हाला हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. आता प्रातिपादिकम म्हणजे याचा मूळ शब्द काय आहे तो शोधायचा. मग अंत, अकारांत उकारांत जे असेल ते लिहायचं आहे इथे आपल्याला. आणि मग लिंग काय आहे, विभक्ती आणि वचन, हे सगळं चार्ट आपल्याला इथे फिल करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता. प्रातिपादिकम येणार आहे पश्वोहो. आता पश्वोहो या नामामध्ये मूळ शब्द आहे पशु. उकारांत आहे म्हणून त्याचा अंत लिहायचा आहे उकारांत. किंवा आपण एंडिंग इन ऊ म्हटलं तर ऊ ने एंड होणारं असं पण तुम्ही लिहू शकता. लिंग आहे पुल्लिंग. आणि विभक्ती येईल आता पश्वोहो भान्वोहो याप्रमाणे येते. पंचमी किंवा षष्ठी विभक्तीचं एकवचन आहे. पंचमी षष्ठी एकवचन आपण इथे लिहू शकतो. साधव, इथे आता मूळ शब्द आहे साधू, परत एंडिंग इन ऊ उकारांत म्हणून. आणि इथे आहे पुल्लिंग आणि हे येणार आहे परत सप्तमी येईल इथे औ आहे, सो हे आलं सप्तमीचं एकवचन. नंतर जिज्ञासू भीही. भीही आपल्याला सांगते की तृतीया विभक्ती आहे आणि याचा मूळ शब्द प्रातिपादिक येईल जिज्ञासू. अंत परत अगेन एंड्स इन ऊ, सो दिस इज एंडिंग इन ऊ. आणि जिज्ञासू पण पुल्लिंगी शब्द आहे, सो पुल्लिंगम आहे. आणि इथे येईल तृतीया. आणि मला भी ही तृतीयार्थीचं येईल आहे इथे बहुवचन. जिज्ञासूना जिज्ञासूभिही. नंतर येईल तरुणाम, इथे देवानाम प्रमाणे जातं किंवा भानुनाम, सो हे येणार आहे षष्ठ. ह्याच्यामधला मूळ शब्द आहे और प्रातिपादिक आहे तरु, उकारांतच आहे आणि तो तरु, सो अगेन पुल्लिंग आहे हे. आणि इथे येईल षष्ठी व हे बहुवचन. दारुणी, दारू प्रातिपादिक आहे, उकारांत. हे नपुसकलिंग आहे कारण की णी मधुनी प्रमाणे येतं आहे, सो प्रथमा द्वितीया आणि संबोधन. प्रथमा द्वितीया व संबोधन बहुवचन असं आपण इथे फिल करू शकतो. तर या ठिकाणी उकारांत नामं कंप्लीट झालेली आहे. ऋकारांत नामं आपण पुढच्या याच्यामध्ये बघतोय व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
तसेच तुम्हाला कोणते व्हिडिओ अजून बघायला आवडतील हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.